नमस्कार मंडळी, हे बघा, हे यूज थ्रोचे चमचे आहेत. आता ह्या चमच्यांचं काय करावं असा विचार मनात आला आणि मनात आलं की घरात एखादा आपण आर्ट तयार करूयात. तर मी ते हे चमचे कट करून घेतलेले आहेत. त्याचे दांडे तुम्ही बघू शकता. हे सर्व चमचे आहेत. चमच्यांचे दांडे आपण कट करून घेतलेले आहेत आणि आता आपण ह्याला कलर करणार आहोत. तर अशा प्रकारे मी ते कलर करून घेणार आहे सर्व चमच्यांना. तर बघू शकता तुम्ही डिझाईन किती सुंदर वाटतंय आणि ह्याच्यावर मी देखील सोनेरी कलरनी कडेची आउटलाईन केलेली आहे. तर तुम्ही बघू शकता खूप सुंदर दिसतं हे. आणि घरात अगदी अवेलेबल असतात कार्यक्रमात उरलेले वगैरे चमचे, किंवा तुम्ही विकत आणून खास आर्ट तयार करण्यासाठी देखील करू शकता. इथे बघा, एक दुपटी घेतलेली आहे मी छान अशी, त्याला गोल आकार कट केलेला आहे. तर त्याच्या ठिकाणी मी हे प्रकारे चमचे लावून घेतलेले आहेत. तर बघू शकता तुम्ही किती सुंदर दिसतं आहे. काही न लावता देखील किती सुंदर दिसतं आहे. आणि त्याच्यानंतर मी ह्यालाच छान असे खडे लावून घेतलेले आहेत. मी बघू शकता तुम्ही मधी आणि त्याच्या कडेच्या राऊंडमध्ये हिरव्या कलरचे आणि शेवटच्या राऊंडमध्ये सोनेरी कलरचे मी खडे ह्यात लावून घेतलेले आहेत. आणि मध्यभागी देखील हिरव्या कलरचे फूल केलेलं आहे. तर खूप सुंदर हे असं दिसतं. तर तुम्ही बघू शकता. तर ह्याच्यातूनच हे उरलेले जे चमचे होते त्यातून मी एक आर्ट नवीन केलेलं आहे. तर तुम्ही बघू शकता. तर हे बघा, हे मोर आहे आणि त्याचे खालीचा पिसारा आहे. तर बघू शकता तुम्ही, हे देखील चमच्यात केलेलं आहे. आणि मी मध्यभागी वेगळ्या वॉटर कलरनी, पोस्टर कलरनी त्याच्या मध्यभागी निळ्या कलरचा लाईन काढलेली आहे आणि त्याच्यावर खडे चिटकवलेले आहेत. आणि जो तो वरचा भाग आहे तो मी एका कार्डशीटमधून तेवढाच भाग कट करून तो रंगवला आहे आणि त्याच्यावर खडे लावलेले आहेत. आणि प्लस सिंपल इकडे वॉटर कलर वापरून एक भिंत तयार केलेली आहे. तर छान असं भिंतीवर मोर दिसत आहे तो. आणि इथे बघा, हे मी असं भिंतीवर दिसतं, तुम्ही बघू शकता. जर तुम्ही भिंतीवर जर ही डिझाईन लावली तर अशी दिसते, खूप सुंदर दिसते ही. आणि कुठून विकत आणायला नको, आपल्या घरच्या घरी रेडीमेड तयार होतं. तर बघा, उजेडात देखील सुंदर दिसतं हे. आणि तुम्ही ते लालच कलर वापरावा असं काही नाही. तुम्हाला जो कलर आवडेल तो तुम्ही देखील वापरला तरी चालेल. सोनेरी कलर असेल, पण पांढऱ्या भिंतीवर लाल असं छान वाटतं. यासाठी मी इथे लाल म्हणता येणार नाही, पण गुलाबी असा फेंट दोन्ही मिक्स कलर असा इथे मी वापरलेला आहे. आणि बघा, हे देखील किती सुंदर दिसतं. तर तुम्ही असं देखील घरामध्ये यूज अँड थ्रोच्या गोष्टीपासून हे करू शकता. मी ह्याच्या आधी पण यूज थ्रोच्या कपपासून फुलदाणी तयार केली होती, ते देखील तुम्ही व्हिडिओमध्ये नक्की बघा. धन्यवाद. कसं वाटलं?